नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज गोव्यामधला दुसरा दिवस आहे आपला. तो बघू, आज ओल्ड गोवा पणजी मार्केट वगैरे फिरायला जायचा प्लॅन आहे. आत्ता तर छान ऊन पडलं आहे, सकाळी भरपूर पाऊस झालेला आहे. सो रेनकोट पण घेतला आहे सोबत. बघू उपयोगी पडला तर बेटर आहे. कालचा व्हिडिओ जर नसेल बघितला तुम्ही डे 1चा, तर तो जाऊन तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तिथे की तो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. तर चला मग आपण जाऊया टुवर्ड्स पणजी. इथून 1 तासाचा रस्ता आहे. सो जरा वेळ लागेलच. बघू, सी यू देयर. ॲज युजल मी परत चावी विसरला आहे. आज तर गाडीला पण चावी नाही. सो परत शोधायला लागेल. हवी तर मी आली, पण छान ऊन पडल्यामुळे हॉटेल छान दिसतं. इतका शांत शांतपणा छान वाटतं. तुम्ही बघू शकता. खूप नारळाची झाड आहेत आजूबाजूला. तर गोव्यात त्यांनी 2 व्हीलरला हेल्मेट कंपल्सरी केलं. सो मला सवय तर आहे हेल्मेटची, बट जरा हा वाजल्यामुळे मला वाटतं कॉमेडी दिसतोय. सो फायनली आपण आलो आहे मॉन्टेनास, जिथे कलरफुल बिल्डिंग्स आहेत, जे लोकल रेस्टॉरंट पेंट केली. तर इथं आलं चालायला बरंच लागतं, बट वेल मेंटेन्ड घर आहेत सगळ्यांची. सो बेसिकली गोव्याची रंगबिरंगी चाळ. सो अशा बरेच घरं आहे तिथे, बट जास्त घरांवर नो फोटोग्राफीसाठी बोर्ड आहे. सो तिथे आपण काय करू शकतो, कारण लोकल्स राहतात त्या घरात. बाकी छान छान रंगवले, मेंटेन घेतलं. तर आता हे झालं आपलं फिरून, आपण जाऊया पेट पूजा करायला.
सो आपला लंच झालेला आहे आणि एव्हरग्रीन कॅफे एव्हरग्रीन रेस्टॉरंट जे पणजीमध्ये तिथं आलं होतं लंचला. फायनली तिथं मला किंगफिश थाळी मिळाली. सो भरपूर गोडभर जेवलं आहे. आता बघू पुढचं काय करायचं ते. आज संडे असल्यामुळे बरीचशी दुकानं पण क्लोज आहेत. तर नेक्स्ट प्लॅन असा आहे एकतर रिसॉर्टला जाऊन चिल करावं किंवा बागा अंजुना फिरावं. सो लेट्स सी पुढे जाता जाता काय ठरतं त्याच्यावर डिसाईड करू. सो पणजीवरून तर मी निघालो होतो खरं. पुढे जाणार होतो कापुरा फोर्ट आणि अगोरा फोर्ट. फर्स्ट अगोरा फोर्ट होतो बट ऑफरने हजेरी लावली. सो आता मी चांगलंच पाऊस सांगितलं. बघू जायला जमलं तर ठीक, नाही तर डायरेक्ट रिसॉर्टवर जाईल. आणखी रिसॉर्ट इथून जवळपास 5 लांब जायचं. मे बी परत संध्याकाळी बागाला वगैरे येईल. पावसावर सगळं डिपेंड आहे. तुम्ही झालं पण तोपर्यंत तरी बघू शकता तुम्ही. फायनली पाऊस थांबलं, मी पण आलं. सो जर्नी कंटिन्यू करते. मे बी त्याच रस्त्याने जाणार आहे. बघू पोहोचला कम्प्लीट. तर मी आता आहे बागा बीचला. ह्या मागं जर बघत असेल तर बागाचा बीच आहे. मी आता कॅन्डोलियन, कलंगूट आणि बागा फिरत आहे. तर इकडून तर मला नक्कीच कळालं की ही साईड खूप कमर्शियलाइज झालेली आणि इकडे येण्यात काही पॉईंट नाही आहे. सो आता जिथं राहतो आहे जे नॉर्थच्या नॉर्थला आहे दॅट इज बेस्ट लोकेशन. जरी इकडं फिरायला यायचं असेल तरी एक अर्ध्या पाऊण तासात तुम्ही पोहोचू शकता. नाहीतर मग साऊथला जर जायचं असेल तर डायरेक्ट गोवाच्या साऊथला गेलेलं कधी बेटर आहे. सो इथं बघू शकता किती कमर्शियलाइज झालं आहे, किती क्राऊड आहे. तर आपण आता फोर्ट सगळे कॅन्सल केलेले की इथं ज्यूस प्लॅन मला झाले 5:30. आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे हॉटेलवर फ्रेश अप जरा आराम करून. बघू संध्याकाळी काय करायचं. आज फायनल पण सो मे बी रिसॉर्टवर स्क्रीनिंग आहे. सो जर ते असेल तर तिथंच फायनल बघू, नाहीतर मग बघूया कसं करता येईल. सो आता आलं आहे अंजुना हेड टाऊन. सो आता अंजुनामध्ये आहे. अंजुनामध्ये भरपूर रेनोव्हेशनचं काम झालं आहे. जो कमीसमोर आता जे आपण बघितलं पायऱ्यांनी बसण्यासाठी जी जागा केली ती अगोदर अशी नव्हती. जस्ट एक डोंगर होता, ही नारळाची झाडं खाली असायची आणि हा बीच दिसायचा वरून. बट आता त्यांनी टुरिस्ट स्पॉट केला आहे. झालेला आहे बट ठीक आहे, एवढं
हे समोर जर बघत असाल तर हे पर्पल मार्टिनी ते पूर्ण क्लोज्ड आहे. सो क्लोज म्हणजे कवर केलं सगळं, सो जाऊन काही उपयोग नाही. चलो आता इथून मी तिकडे वरती डोंगरावर जायचा प्रयत्न करणार आहे. असेल ॲक्सेसेबल तर छान. तिथे जाऊन मी तुम्हाला पुढचं व्हिडिओ. सो फायनली हॉटेलवर आलो आहे. ॲक्च्युली हिलटॉपच्या अगोदरच डिवाईस पूर्ण डिस्चार्ज झाला, सो काही रेकॉर्ड नाही करता आलं. तरी 2-3 फोटोज काढता आले, सो ते शेअर करतो मी. ठीक आहे, एवढंच होतं. त्यानंतर कुठं थांबलं नाही, डायरेक्ट हॉटेलवर झालो, कारण की काहीच सोर्स नव्हता मला कनेक्ट करण्यासाठी.